कर्जमाफीसाठी मनसे आक्रमक. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट विनाअट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं. या मोर्चाचं बैलगाडी हाकणारा शेतकरी, रुग्णवाहिका आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनाचा प्रतिकात्मक देखावा खास आकर्षण ठरलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट विनाअट कर्जमाफी मिळावी, कर्जमाफीतील जाचकटी रद्द कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु भारतामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात. आणि या शेतकऱ्यांची आत्महत्या कशामुळे होतात की सरकार प्रत्येक जण काय करते, योजना जाहीर करते आणि त्या योजना जाहीर करत असताना शेतकऱ्यांना जाचकाठी घालते. त्यामुळे मागील 2 योजनांचा आम्ही अभ्यास केला असता 30 ते 35% शेतकरी हे योजनांपासून वंचित राहिले, त्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे आज कर्जमाफी व्हायच्या अगोदरच आम्ही शासनाला इशारा देतोय आणि सांगायला आलोय की तुम्ही कर्जमाफी देत असताना एकदाच सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. मागच्या वेळी ज्या पद्धतीनं आमदार, माजी आमदार यांच्यावर 5 वर्षात 966 कोटी रुपये खर्च होते दर 5 वर्षाला, तर पेन्शन असू दे, भत्ते असू दे, महागाई भत्ते असू देत, आणि आमच्या शेतकऱ्याला मात्र एखादं 2 लाखाचं 50,000चं कर्ज माफ करताना 10-12 जाचकाठी घातल्या जातात. आज मला शासनाला आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे, ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल प्रशासनानं कुठलीही चूक त्या शेतकऱ्याच्या बाबतीत होता कामा नये. जेवढं काय नियोजन होईल तेवढं शेतकऱ्यांना केलं पाहिजे. आणि सर्व शेतकऱ्यांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती करतो, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की कर्जमाफी झाल्यानंतर कुठल्याही ऑफिसला तुम्हाला अडवलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कधीही संपर्क साधा.